आता सर तुम्ही मधल्या काळात जॉब पण केला, हां. तर जॉब करता करता आता बरेचसे विद्यार्थी MPSC करणारे, जॉब करणारे, गृहिणी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून अभ्यास तुम्ही कसा केला आणि त्यांना काय तुम्ही सांगाल? जॉब सांभाळून अभ्यास करण्याचे एक फायदा आहे आणि एक तोटा आहे. म्हणजे तोटा असा आहे की तुम्हाला कमी वेळ मिळतो, बरोबर. आणि फायदा असा आहे की तुम्हाला जाणीव होते माझ्याकडे कमी वेळ आहे म्हणून तुम्ही जास्त स्ट्रेनने अभ्यास करता. तर मला जॉबच्या वेळी हा दृष्टीने मी अभ्यास केलंच. प्रिलिम्स नंतर पण मी जॉबला रिझाईन द्यायचंच ठरवलं, आणि माझे मॅनेजर्स असतील, अमर सर असतील आणि प्रणय सर असतील, यांनी खूप सहकार्य केलं आणि म्हणले की तू जा, अभ्यास कर, तुझं नाही झालं पुन्हा आपण तुला रिक्रूट करू प्रोसिजरला. कारण एवढा विश्वास दिल्यामुळे ना ते एक मला बाजू सेफ वाटली की बाबा इथं नाही झालं तर आपल्याला परत जायचं आहे, किंवा जाऊ शकतो. जायचं तर नव्हतं पण जाऊ शकतो, कारण काय हितच मिळवायचं होतं, यासाठी जायचं नव्हतं. म्हणून तो एक विश्वासाचा हात खूप मॅटर करतो तुमच्यासाठी. आणि मग तो वेळ खूप जातो. म्हणजे तुम्ही 8 तास जॉबला आणि जाण्या येण्यास तास 1.5 तास असे 10 तास तुम्ही गेला, आणि जो म्हणजे तुमच्याकडे राहतोच 4 ते 5 तास. त्यामुळं तो काळ मॅनेज करणं खूप अवघड आहे. त्यामुळे तुमच्या अगोदर जर तुमचा सिलेबस कव्हर झाला असेल, फक्त रिव्हिजन करायची असेल, तर ही स्ट्रॅटेजी चांगली राहते. पण मेन्सच्या काळात तरी तुम्ही एकदम सुट्ट्या घेणं किंवा म्हणजे काहीतरी एक फुल टाईम वेळ मिळावा ह्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण ती तारेवरची कसरत खूप राहते आणि मनाला लागून राहते की अरे थोडा केलं असतं तर झालं असतं. त्यामुळे तो रिग्रेट राहू नये यासाठी मला असं म्हणणं आहे की मेन्सच्या काळामध्ये तर तुम्ही फुल टाईम करण्याचा खूप प्रयत्न करा.